पांढराच राहू देऊ ना. टेन्स म्हणजे काय? काळ. ओके, टेन्स म्हणजे काय? काळ. आता आपले मुख्य काळ किती आहेत? मुख्य मेन आहे की नाही? किती आहे? 3. पहिला आहे प्रेझेंट, प्रेझेंट टेन्स. दुसरं आहे पास्ट टेन्स आणि तिसरं आहे फ्युचर टेन्स. प्रेझेंट म्हणजे वर्तमान, वर्तमान काळ. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता बघा, वर्तमान म्हणजे काय? वर्तमान म्हणजे प्रेझेंट, बरोबर की नाही? आताच्या स्थितीमध्ये आपण आहोत, बरोबर की नाही? वर्तमान म्हणजे काय? जी आता कंटिन्युअसली ही स्थिती आहे आपली, जशी आहे स्थिती तशी वर्तमान आहे, बरोबर की नाही? भूत म्हणजे काय? इट हॅज बीन पास्ट, हे झालेलं आहे. भूतकाळ म्हणजे काय? आपलं झालेलं आहे, म्हणजे आपल्या पाठीमागचा भूतकाळ आहे की नाही? आपल्या पाठीमागचा काळ म्हणजे तुम्ही जवळपास 10वा वर्ग होता, 9व्या वर्गाला भूतकाळ झाला, बरोबर की नाही? आता कालचा दिवस हा भूतकाळ झाला, कालचा दिवस भूतकाळ झाला. पण आजचा दिवस काय आहे? प्रेझेंट. आजचा दिवस प्रेझेंट आहे, कालचा दिवस हा आपला भूतकाळ गेला. आणि भविष्य म्हणजेच काय? येणारा दिवस. उद्याचा दिवस हा आपला भविष्याचा असेल, बरोबर की नाही? म्हणजे फॉर एक्झाम्पल, प्रत्येकाला तुम्हालाही वाटतं की नाही मी 10व्या वर्गामध्ये चांगल्या मार्काने पास झालो पाहिजे. भविष्याचा विचार करतो. कशाचा विचार करतो आपण? भविष्याचा विचार करतोय, बरोबर की? मला एवढे पर्सेंटेज मिळालेच पाहिजे, मला इंग्रजीमध्ये एवढे मार्क्स मिळालाच पाहिजे, बरोबर की नाही? हे काय? हे आपण भविष्य बघतोय, आहे की नाही? मिळाले का ते? नाही. पण जर आपल्याला भविष्य आपलं क्लिअर करायचं असेल, चांगलं भविष्य जर आपलं उज्ज्वल करायचं असेल, तर आपल्याला वर्तमान स्थितीमध्ये अभ्यास करावा लागेल, बरोबर की नाही? वर्तमान स्थितीमध्ये चांगलं राहावं लागेल की नाही? जर तुम्हाला बोर्डाच्या एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर वर्तमान मध्ये तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल, बरोबर आहे? जर तुम्ही अभ्यास केला नाही तर भविष्य चांगलं असेल का? नसेल, बरोबर की? आणि जर तुमचं भविष्य चांगलं नसेल तर भूतकाळ सोडूनच द्या, तो स्थिती ती परिस्थितीच भयान होती, बरोबर की नाही? आणि या 3 गोष्टी ज्या वेळेस आपण चालत असतो, आता या 3 गोष्टी ज्या आहेत ना महत्त्वाच्या, आपल्याला इंग्रजी बोलण्यामध्ये पण सर्वात महत्त्वाच्या आहेत, याला धरून आपण चालत असतो, बरोबर की नाही? आता हे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे आहेत आपले मुख्य काळ. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचंय. तुम्हाला जर कोणी विचारलंय की किती काळ आहेत? 3. मुख्य काळ हे 3 आहे. पण या तिघांना उपकाळ आहेत. किती आहे? उपकाळ आहेत यांचे प्रत्येकाला 4. प्रत्येकाला 4. असे किती झाले? 12 उपकाळ झाले. किती आहे? 12 उपकाळ आहे, बरोबर आहे? चला आता आपण मग या ठिकाणी सर्वस्ते बघू. पहिलं काय आहे? सिंपल. सिंपल प्रेझेंट म्हणजे साधा वर्तमान काळ. ओके, आता याच्यावर आपण पहिली चर्चा करू. साधा वर्तमान काळ, बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला जवळपास आहे साधा वर्तमान काळ, त्याच्यानंतर साधा भूतकाळ, त्याच्यानंतर साधा भविष्यकाळ. हा साधा काळ झाला, बरोबर आहे? त्याच्यानंतर चालू वर्तमान काळ, त्याच्यानंतर चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ, बरोबर की नाही? हे चालू काळ झाले, बरोबर की? त्याच्यानंतर पूर्ण, बरोबर आहे? पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ, बरोबर आहे? हे झाले 9, आहे की नाही? त्याच्यानंतर चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ. अशा पद्धतीचे पूर्ण 12 काळ आपले आहेत. याला आपण उपकाळ म्हणतो, सब टेन्सेस, बरोबर आहे? मेन टेन्स 3 आहेत, सब टेन्सेस 12. There are 12 sub tenses and there are 3
मेन टेन्सेस. ओके, हे तुमच्या डोक्यामध्ये चांगलं फिट्ट करून घ्या की पूर्ण आपल्या ह्याच्यामध्ये काळ किती आहेत असं विचारलं तर किती म्हणायचं? 3 मुख्य. आणि उपकाळ किती आहेत असं विचारलं तर 12. ओके, चल आता सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये बघू. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय? सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे एकदम साधं, जसं तुम्ही एकदम साधं राहता ना, बरोबर? काही काही डेकोरेटिव्ह राहतात, बरोबर की नाही? काही फॅशनचे कपडे घालतात, ते वेगळं झालं. पण एकदम साधं राहणं म्हणजेच साधे कपडे, जसं आपण रेग्युलरली राहतो तसं, बरोबर की नाही? तर मग एकदम सिंपल आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला छोटासा मी फॉर्म्युला पण सांगतो. फॉर्म्युला आहे यस प्लस एम प्लस व्ही अपॉन 1 अँड देन ऑब्जेक्ट. बरोबर आहे? यस म्हणजे काय पहिले समजून घ्या. सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. आता तुम्ही म्हणसाल सर हे काय एम प्लस व्ही अपॉन 1, बरोबर आहे? एम म्हणजे मेन. मेन म्हणजे मुख्य, बरोबर आहे? मेन म्हणजे मुख्य. आणि व्ही म्हणजे काय? वर्क. वर्क म्हणजे क्रियापद, बरोबर आहे? आणि मूळ क्रियापदाचं कोणतं? पहिलं रूप. मूळ क्रियापदाचं पहिलं रूप, बरोबर आहे? म्हणजे एम प्लस व्ही. आता एम प्लस व्ही 2 राहिलं असतं मूळ क्रियापदाचं दुसरं रूप. एम प्लस व्ही 3 मूळ क्रियापदाचं तिसरं रूप. एम प्लस व्ही 4 म्हणजे मूळ क्रियापदाचं चौथं रूप, ज्याला आयएनजी सफिशियंट लागत असतं. क्रियापदाला आयएनजी सफिशियंट ज्याला लागते ते मूळ क्रियापदाचं चौथं रूप. समजला ना? फॉर्म्युला समजला? आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. आता हे शब्द तुम्हाला समजले म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला समजायला हरकत नाही, बरोबर की नाही? आपल्याला वर्ड सर्वात महत्त्वाचे असतात. यस म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, बरोबर की नाही? कोणत्याही वाक्याची सुरुवात ही कर्त्यानेच होते. कर्माने होते का? पॅसिव्ह मध्ये कर्माने होते, पण ऍक्टिव्ह मध्ये कर्त्याने होते, बरोबर की नाही? त्याच्यानंतर क्रियापद. तुम्हाला मी कालच आपण याच्यावर सांगितलं की क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण क्लिअर बनत नाही, आहे की नाही? खाणे, पिणे, रडणे, बरोबर की नाही? हे सगळे काय आहेत? क्रियापद आहेत. आणि ऑब्जेक्ट, जो शब्द राहतो पाठीमागे तो काय असतो? ऑब्जेक्ट असतो, बरोबर आहे? समजलं एवढं? कोणाला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये? यस म्हणजे सब्जेक्ट, एम म्हणजे मेन म्हणजे याला मुख्य किंवा मूळ म्हणतात, आणि व्ही म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद, त्याचं पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप, बरोबर आहे? असं देऊ शकतो आपण. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ओके, गॉट इट एव्हरीवन? कॅन आय गो अहेड? गुड, चलो. हा, तर आता सिंपल मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. याच्यामध्ये मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून देतोय, तो म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचा फॉर्म्युला. याचा फॉर्म्युला आहे यस प्लस एम प्लस व्ही अपॉन 1 अँड देन ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला, बरोबर आहे? आता मी एक वाक्य या ठिकाणी खाली लिहितोय. वाक्य असं आहे, सोनाली goes to school. सोनाली goes to school. ओके, बघा आता याच्यामध्ये फॉर्म्युला फिट होतो का पहा. आपल्याला काय बघायचं? फॉर्म्युला फिट होतो का याच्यामध्ये बघायचं. म्हणजे आपण तो फॉर्म्युला एकदा पाठ केला की आपल्याला सिंपल प्रेझेंट कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. बघा आता फॉर्म्युल्यात पहिले काय आहे? यस आहे. मग याच्यामध्ये यस कोणता आहे? सोनाली. सोनाली, व्हेरी गुड. यस म्हणजे सब्जेक्ट. मग सोनाली कोण आहे? सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, बरोबर की? हा, आता याच्यामध्ये दुसरं कोणतं आहे फॉर्म्युल्यामध्ये? मेन वर्ब. कोणतं आहे? मेन वर्ब आहे, त्याचं पहिलं रूप आहे. म्हणजे इथे
गोल. गो म्हणजे जाणे, बरोबर आहे. आता या ठिकाणी सोनाली म्हणजे ही, शी, इट हे आलं की मूळ क्रियापदाला यस इयस प्रत्यय लागत असतो. हे ध्यानात ठेवायचं कधी, बरोबर आहे की नाही. नाव आली, बरोबर की नाव आली कोणाची किंवा ही, शी, इट हे प्रोनाउन आले तर लक्षात ठेवायचं नेहमी की मूळ क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा इयस प्रत्यय लागत असतो, बरोबर. आता इथं गो होता तर त्याला इयस प्रत्यय लागला म्हणजे गोच झालं साध्या काळामध्ये. ध्यानात ठेव. ओके, मग हे काय झालं आपलं, मग m प्लस v अपॉन 1 त्याला इयस प्रत्यय. ओके चल. आणि देन राहिलेलं आपलं हे ऑब्जेक्ट, राहिलेलं आपलं ऑब्जेक्ट, बरोबर आहे. म्हणजे सोनाली गोज टू स्कूल. सोनाली गोज टू स्कूल म्हणजे सोनाली ही सब्जेक्ट आहे, गोज हे वर्ब आहे आणि देन ऑब्जेक्ट आहे टू स्कूल. ओके समजलं इथपर्यंत. दुसरं वाक्य घ्या. दुसरं वाक्य I work hard. I work hard. है की नाही? I work hard. मी परिश्रम करतो, बरोबर आहे. चल आता इथे बघा आय काय करताय सब्जेक्ट आहे. आय काय सब्जेक्ट आहे. आता मी तुम्हाला जर याच्यामध्ये सांगितलं की याच्यातला ऑब्जेक्ट कोणता आहे तर मग तुम्ही काय सांगसाल? कोणता आहे ऑब्जेक्ट? हा. कोणता आहे ऑब्जेक्ट? हा. म्हणजे तुम्ही या फॉर्म्युल्यानुसार इझी तुम्ही फाइंड आउट करू शकता, बरोबर. हा. त्याच्यानंतर तुम्ही आता मला सांगा वर्ब कोणता आहे. मग इथे वर्ब कोणता आहे? वर्ब हा वर्ब आहे म्हणजे यस प्लस m प्लस v अपॉन 1 मूळ क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि देन ऑब्जेक्ट, बरोबर. आलं फॉर्म्युल्यानुसार? फॉर्म्युल्यानुसार आलं. गुड. म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही म्हणसाल की सर यात यस किंवा इयस सफिशियंट का नाही लागलं, कारण पहिल्या वाक्यामध्ये इयस लागलेलं आहे, बरोबर की नाही. मग इथे यस किंवा इयस सफिशियंट का लागलं नाही, बरोबर की नाही. महत्वाचं आहे की नाही. तर या ठिकाणी बघा आय वी यू दे, आय वी यू दे हे जे आहेत ना याला यस किंवा इयस सफिशियंट लागत नाही. ही, शी, इट हे जे प्रोनाउन्स आहेत ना या प्रोनाउनला यस किंवा इयस सफिशियंट वर्बला लागत असते. समजलं एवढं? गुड. चल आता सर्वात महत्वाचं आपल्याला काय वर्ब. वर्ब हे दोन प्रकारचे. किती प्रकारचे? दोन प्रकारचे वर्ब आहेत. बघा एक आहे मेन वर्ब, दुसरा आहे हेल्पिंग वर्ब. पहिला आहे मेन वर्ब आणि दुसरा आहे हेल्पिंग वर्ब. आता मेन वर्ब मध्ये कोण कोण आहेत? जसे की गो, सी, कम, रन है की नाही, स्पीक है की नाही, से, क्राय, स्लीप है की नाही. हे सगळे काय आहेत? वर्ब आहे, बरोबर की. आणि हेल्पिंग वर्ब कोण कोणते? am, is, are. am, is, are. was, where. ओके. shall, will. ओके. हे सगळे काय आहेत? मेन वर्ब आहेत. म्हणजे अजून आहेत भरपूर पण तुम्हाला थोडक्यात सांगतो मी म्हणजे याच्यावरून तुम्हाला ते स्टेटमेंट्स पण आयडेंटिफाय करता येईल, बरोबर आहे. आता am, is, are हे कशामध्ये? प्रेझेंट मध्ये. हे कशात आहे? प्रेझेंट मध्ये. त्याच्यानंतर वॉज, वेअर हे कशात आहे? पास्ट मध्ये. कशात आहे? पास्ट मध्ये. आणि शाल, विल हे कशात आहे? फ्युचर. हे थोडक्यात तुम्हाला इथं मी हे स्टेटमेंट समजण्यासाठी हेल्पिंग वर्ब्स इथे दिलेले आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला समजलं
की मेन वर्ब कोणते आणि हेल्पिंग वर्ब कोणते। याच्यावरून तुम्हाला जवळजवळ काय होतं माहितीये का, जे आपले काळ आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायला इझी होतात, बरोबर की नाही? आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो। समजलं एवढं? गुड। आता बंद करतो।